नाही, सर्वप्रथम काय आपण महाराष्ट्रामध्ये राहतो. आज मला एक गोष्ट कळते, की मराठीला राजभाषा मिळावी यासाठी आपण आंदोलनं केली. आज तिला राजभाषेचा दर्जा मिळाला आहे. त्या भाषेसाठी, ही भाषा टिकवण्यासाठी जे काही आमचे लोकप्रतिनिधी असतील, तुमच्यासारखे पत्रकार असतील, ह्या लोकांनी नाही भांडायचं तर कोणी भांडायचं? आज असं चाललेलं आहे, की इंग्रजीचा एवढा बागुलबुवा चालू झालेला आहे, की म्हणजे महापालिकेच्या शाळा सुद्धा आज इंग्रजी मीडियममध्ये करतायत. माझं म्हणणं विरोध हा इंग्रजी मीडियमला असायलाच नाही पाहिजे. इंग्रजीवर प्रभुत्व मिळवणं गरजेचं आहे. पण त्यासाठी अख्खीच्या अख्खी शाळा तुम्ही इंग्रजी मीडियमची करणार का? अत्यंत चुकीची गोष्ट आहे. याला मी विरोध दर्शवला आणि मी सांगितलं, की तुम्ही अख्खीच्या अख्खी ज्या शाळा आहेत महापालिकेच्या, त्या इंग्रजी मीडियमच्या करू नका. त्या बदल्यात तुम्ही इंग्रजीसाठी चांगले शिक्षक अपॉइंट करा. इंग्रजी स्पीकिंग कोर्स चालू करा. काही इंग्रजीसाठी जे काही नवीन पुस्तकं असतील ते मुलांना द्या. इंग्रजीसाठी विशेष कोर्स तयार करा. सुट्टीकालीन कोर्स तयार करा. इंग्रजीवर प्रभुत्व मिळवण्यासाठी फक्त अख्खीच्या अख्खी मराठी शाळा आपण बंद करत असतो तर ते महाराष्ट्रासाठी ते भूषवक नाही. आज आपल्याला राज्यभाषेचा दर्जा मिळालेला आहे आणि ह्या गोष्टी आपण नवी मुंबई महापालिकेतर्फे अत्यंत चुकीची गोष्ट चाललेली आहे. याला विरोध दर्शवण्यासाठी आम्ही सभागृहात मी आज आमची संख्या जरी कमी असेल जरी मी एकटा महापालिकेमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा असेल तरी सुद्धा मी माझ्या पद्धतीने ते भांडतोय आणि उद्या वेळ पडली तर सभागृहाच्या बाहेर सुद्धा आंदोलन करणार या विषयासाठी एवढं 100% मी तुम्हाला सांगतो. एक विषय लक्षात घ्या. आज 3 सीबीएसई स्कूल चालू केलेले आहेत त्यांनी. 3 शाळा चालू करून सुद्धा आज तिथे शिक्षक नाहीत. आज त्यासाठी आमचे मित्र सूरज पाटील यांना आंदोलन करायला लागतायत. मला सांगा तुमच्या सत्ताधारी पक्षाची लोकं जर शिक्षक नाहीत यासाठी आंदोलन करतायत, तर उद्या तुम्ही इंग्लिश मीडियमच्या शाळा चालू केल्यानंतर कसं करणार? आज लक्षात घ्या महापालिकेच्या शाळा आहेत ना, एका वर्गाला एक शिक्षक दिलेला आहे. त्याच्यात पण शिक्षक ज्यावेळी उपलब्ध नसतो, त्यावेळी मुख्याध्यापकाला येऊन तो विषय शिकवायला लागतो. अशी परिस्थिती आहे आणि तुम्ही आज जर प्रत्येक विषयाला जर शिक्षक तुम्ही देणार आहात का? शिक्षकांची संख्या तुमच्याकडे आहे का? ऑलरेडी सीबीएसई शाळा आहेत, त्यातच तुम्हाला शिक्षक मिळत नाहीत. ठोक मानधनामध्ये जी लोक आहेत त्यांना तुम्ही अजून परमनंट करण्याचं गाजर दिलेलं अजून तुमचे ते ठोक मानधनावर एवढेशे लोक काम करतात त्यांना सुद्धा अजून तुम्ही परमनंट करू शकला नाहीये. दरवेळी नवीन नवीन गाजर देतात. कधी समान काम समान वेतन देता, कधी किमान वेतन देता. आता तर परमनंटची गाजर तुम्ही त्या गोष्टीवर पहिली काम करा. पहिली लोकांची जी शिक्षकांची गरज आहे ती पहिली गरज भागवा. त्याच्यानंतर हे निर्णय घ्या. घाई कशाला करताय?